आते टाइम करतो, अभी टाइम नाही आहे. तर मित्रांनो, मी जसं सकाळी सांगत होतो की बाबा हवा गेली होती आपल्या टायरमधली पुढच्या. मी असं ऐकलं की बाबा खूप अवघड एक्झाम होती. फिजिक्सचा पेपर तर त्यातले त्यात खूपच अवघड होता. गरम होते. शतपावली करणाऱ्याला पाणी आहे. मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू ब्लॉग्स. आज आहे सोमवार. जिमला चाललोय मी आता. परत आपलं रुटीन चालू झालंय. तर मोटिवेशन काय 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 आठवड्यात काहीच नाही आहे. 5 दिवस काम करायचं आपल्याला. पुढच्या आठवड्यात आहे सुट्टी. पुढच्या आठवड्यापासून 2 आठवडे सुट्टी घेणार आहे मी. आता चेंज पाहिजे काहीतरी. मंडेला खूप बोर होतं मित्रांनो, पण कसं आहे, डिसिप्लिन इज इम्पॉर्टंट. सकाळ सकाळ स्टार्ट केलं पण चांगलं तर पूर्ण दिवस आपला चांगला जातो. मंडे ब्लूज. मित्रांनो, ब्रेकफास्ट करूया. कोणाकोणाचा झालाय? दाजी, ताई. तुझा झाला का रे ब्रेकफास्ट? डोसा चटणी खायची तुला? डोसा चटणी. प्रियांका खात आहे खारी आणि चहा. ताई पण खाती होती. आई चहा चपाती. मी खातो इथं नाचणी का डोसा आणि चटणी. अरे काय खातो रे? चिकन बिर्याणी. कुल्ले झाली का झोप? झोप झाली का? किती आलश आलंय. जुनं झालंय. चला काढू का वापरायला मग? चांगला आहे तसा. चला बाय 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 विवान. बाय कर. मित्रांनो, आता ऑफिसला जाऊयात. वाजलेले आहेत 12:05. तर काय नाही, 10 मिनिटात पोचतो मी. परत आला मंडे. आपलं काम चालू आहे. तर चला करूयात काम. दुसरा काय ऑप्शन नाही आपल्याकडे. ऊन थोडंसं कमी झालं आहे असं वाटतंय मला. 12च्या दरम्यानच जास्त ऊन असतं, पण आता थोडंसं कमी वाटतंय. टेम्परेचर अंदाजे असेल मला वाटते 38-39. आणि असाच टेम्परेचर अजून कमी होऊन पावसाला सुरुवात होईल. पहिला मुंबईत येतो पाऊस, नंतर आपल्याकडं असा लोणावळा, पुणे. मित्रांनो, गाडीची हवा जरा कमी वाटते, त्यामुळं आपण हवा भरू. बघू आता किती होती. किती हो? 5. हाँ पीछे लोग. मित्रांनो, हवा भरली एकदम 5 पॉईंटवर होती. तर 30 पॉईंट केली. त्यांचं म्हणणं आहे की पंक्चर असेल चेक करून घ्या. पंक्चर असती तर टायर एकदम फ्लॅट झाला असता. पण जाऊ दे, त्यांचं काम आहे म्हणायचं. बघू, ऑब्झर्व करू आपण संध्याकाळपर्यंत. परत गेली तर मग परत चेक करू. लेट्स गो टू द ऑफिस गाईज. भेटतो आता मित्रांनो तुम्हाला ऑफिस झाल्यावर. तर मित्रांनो, हेल्दी खायचा प्रयत्न करतो.
आज मंडे असल्यामुळे चिकन नाही घेते. पनीरमधून पण प्रोटीन मिळतं आपल्याला, मग पनीर सँडविच घेतलं. मित्रांनो वाजलेले आहेत आता 7. घरी चाललो आहे मी. सिग्नल सुटलेला आहे. आणि जसं सकाळी सांगत होतो की बाबा हवा गेली होती आपल्या टायरमधली पुढच्या, तो म्हटलं पंक्चर असेल. पंक्चर असती तर आत्तापर्यंत हवा जायला पाहिजे होती. असं काही झालेलं नाही आहे. आपल्या गाडीमध्ये भरपूर हवा आहे. आणि माझ्याकडे आज 2 न्यूज आहेत डिस्कस करायला. आज लागलेला आहे 12वीचा रिझल्ट. काय खचून जायचं नाही, काय नाही, निवांत चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं. तिथं टाईमपास नाही करायचं. आता झालं गेलं विसरून जायचं. आणि पुढं काय करतो आहे आपण, कारण इथून पुढं तुम्ही जे निवडणार क्षेत्र तेच तुमची लाईफ ठरवणार आहे. ज्या लोकांचा घरी बिझनेस आहे, शेती, त्यांनी मग काय नाही टाईमपास कुठंतरी ॲडमिशन घ्यायची, टवाळकी करायची. आता बरं वाटतं, पण नंतर असं वाटतं यार त्यावेळेस अशा गोष्टी केल्या असत्या, शिकलो असतो, जॉबला लागलो असतो तर बरं झालं असतं. कारण शेती करणं एवढं सोपं नाही आहे किंवा बिझनेस करणं एवढं सोपं नाही आहे. डोक्याला एवढं टेन्शन असतं ना, कारण आमच्या घरी एवढी शेती आहे, हे ते मी सगळं जवळून बघितलं आहे, किती इन्कम असतं, काय असतं. पण आजकाल टेक्नॉलॉजी एवढी वाढली ना, जर थोडंसं डोकं लावलं, पाण्याचं वगैरे नियोजन केलं तर त्याच्यात पण पैसा आहे. आणि शेती भरपूर असेल तर काय नाही, काही लॉस नाही आहे. फक्त थोडंसं नीट आपल्याला काय करायचं आहे ते आधीच ठरवायचं. आणि ज्यांना चांगले मार्क पडले आहेत, टॉपर आहेत, त्यांनी पण जास्त हुरळून नाही जायचं. कारण आमच्या कॉलेजमधले टॉपर काही लोक घरी बसलेले आहेत अजूनसुद्धा. मार्क जास्त पडले म्हणून जास्त हवेत पण नाही जायचं आणि कमी पडले म्हणून खचून पण नाही जायचं. आणि अजून एक गोष्ट, काल 4 तारीख होती, नीट एक्झाम होती काल. नीट एक्झाम बेसिकली असते मेडिकल, MBBS करायचं आहे, BDS करायचं आहे, डेंटल, थंडी तापाचा डॉक्टर किंवा सर्जन व्हायचं आहे. मी असं ऐकलं की बाबा खूप अवघड एक्झाम होती. फिजिक्सचा पेपर तर त्यातले त्यात खूपच अवघड होता. एवढा डेंजर अभ्यासक्रम देऊन फार डोक्याचा भुगाच करतात मुलांच्या. कसे होणार डॉक्टर हे लोक मला सांगा. सर आता दिवसेंदिवस असे अवघड पेपर निघायला लागल्यावर कसं करायचं. या मुलांनी मेंदूवर किती ताण द्यायचा. पण ठीक आहे, चला, जे होत असतं ते होत असतं. झालं गेलं विसरून जायचं, पुढच्या पेपरची तयारी करायची. एवढंच आपल्या हातात आहे. आपल्या हातात काय आहे ते नेहमी बघायचं. अवघड होता आणि कमी मार्क पडले, हां ठीक आहे, चला पुढची स्टेप काय आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं. चला, आजचं ज्ञान भरपूर झालं. घरी आलेलो आहे मी आता. 7:05 झालेत, 8 मिनटं झालेत बेसिकली. आलो आहे घरी मी. हे बघा मित्रांनो, प्रियांका जेवली, आम्ही दोघं जेवतोय आणि इथं विमान आला आहे ताट ओढायला. आज डिनरमध्ये आहे ज्वारीची भाकरी, भेंडी, इथं आहे शेंगदाण्याची चटणी, वरण, भात. विवान तू याच्यावरच खेळ, पुढं नको येऊ. चुरून खाऊ, वरण चुरून खाऊ आपण आता. तुझ्यासाठी लय चालतं तो. हाय, आपलं पार्क लय चालतो म्हणून त्याच्यासाठी पाणी आणले. तुम्ही ते तर मित्रांनो, जेवण वगैरे झालेलं आहे आमचं. आम्ही चाललोय आता वॉकिंगला. थोडंसं वॉक करतो. समजते का काही? शतपावली करतो. फॅन लावा यार, गरम होते. शतपावली करणाऱ्याला पाणी आहे. वॉक करून येतो मस्तपैकी आणि मग काय नाही, झोपतो. आजचा व्हिडिओ इथेच संपूयात. तुम्ही सबस्क्राईब करून टाका. एवढी मेहनत करून, एडिटिंग करून, टाइम काढून करत असतो. आम्हाला पण घ्या व्हिडिओमध्ये. बाय. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, टेक केअर, सी यू. हां, हवा येते ना.